जय भीम का मतलब ये होता है स्वाभिमान। उस समाज का नेतृत्व करने में हम सक्षम हैं जिनमें पाखंड बिल्कुल भी नहीं होता या पाखंड का कोई स्थान नहीं होता। उस समाज के सदस्य हैं जिसमें तथ्यों को तर्कों के आधार पर परीक्षण करने की क्षमता रहती है। जो तुमचा वेळ आहे, तुमचा पैसा आहे, तुमची बुद्धी आहे, टाइम, टॅलेंट आणि ट्रेझर हे समाजाच्या उपयोगी झालं तर तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सार्थक होईल। जर तुमच्यामध्ये विद्वत्ता असली तर मग किती पण नकारात्मक परिस्थिती असली तरी शेवटी तुमच्या विद्वत्तेला किंमत द्यावंच लागते। ही एक भावना, ही एक ऊर्जा या समाजामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे झाली। मित्रांनो, डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे। वेगवेगळे उपक्रम ही संस्था राबवत असते। त्या उपक्रमामधलाच एक भाग म्हणून वर्षा अखेरीस आम्ही मैत्री मिलन हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेत असतो। मैत्री मिलन 2024 हा कार्यक्रम आताच तुमच्या पुढे होऊ घातला आहे। जे विद्यार्थी मेरिट आले होते परंतु संस्थेचे संबंधित असणाऱ्या सदस्यांचे विद्यार्थी मुलं असणारे त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहेत। ज्यांनी आपल्या बौद्धिक गुणवत्तेच्या आधारे यशाचे शिखर गाठले आहे आणि ज्यांनी MBBS आणि MD साठी प्रवेश मिळवलेला आहे, अशा गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। सन्माननीय डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी, नागपूर, आपणास डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून सामाजिक बांधिलकीतून जीवनाची वाटचाल सुरू केली आहे। खडतर परिश्रम आणि बौद्धिक गुणवत्तेच्या आधारे आपण संघ लोकसेवा आयोग UPSC परीक्षा उत्तीर्ण करून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त केली आहे। सध्या आपण भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूरचे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहात। आपण भारतीय विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज पुणे येथे शल्यतंत्र विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य केले आहे। आपण रिसर्च ऑफिसर म्हणूनही वेगवेगळ्या व्याधींवर राबविलेले उपक्रम असंख्य रुग्णांना आरोग्य प्रदान करण्यास उपयुक्त ठरले आहेत। आपण आयुर्वेद शारसूत्रावर स्वतंत्र सेमिनार घेऊन
शल्यचिकित्सकांना प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त करून दिले आहे. दूरदर्शन, रेडिओ आणि विविध महाविद्यालयात आपण वैद्यकशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्याने दिली आहेत. आपणास आजवर भारत गौरव अवॉर्ड, ग्लोरी ऑफ इंडिया गोल्ड मेडल, धन्वंतरी सन्मान आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श चिकित्सक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपणास यापुढे निरामय आयुष्य लाभो आणि या शुभकामनेसह हे सन्मानपत्र आपणास संस्थेच्या वतीनं आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. This year's Dr. B.R. Ambedkar Adarsh Chikitsak Puraskar award is respected Dr. Milind Suryavanshi sir. Most of us know him, few of us might not know him, so for that I am giving a brief description of his work. Dr. Milind Suryavanshi sir, a son of Mr. Namdev Suryavanshi and Mrs. Anusaya Suryavanshi. He has completed his primary graduation BMS from Sri Ayurved Mahavidyalaya Nagpur and has completed his MD from National Institute of Ayurveda, Jaipur. He is having vast experience in teaching, research and administration. He is chairman and member of IAC and DSMB. Also, he is a representative of Ministry of Ayush in international conferences. Along with that, he has been awarded Bharat Gaurav Award, Glory of India Global Medal, Dhanvantari Samman in 2022. Currently, he is working as Assistant Director, Regional Ayurveda Institute, Nagpur. यहाँ इस प्रोग्राम में आपको स्वागत करते हुए मुझे आनंद हो रहा है. ये ऐसा एक प्रोग्राम है गेट टुगेदर का कि जहाँ बच्चे, माँ बाप और सभी पत्नी जिनको घुमाने का समय नहीं मिलता डॉक्टर लोगों के पास, तो यहाँ एकत्रित आए हुए हैं और सभी प्रोग्राम का आनंद ले रहे हैं. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इन संगठन की स्थापना कुछ यहाँ विशेष मंच पर बैठे हुए मेरे साथियों ने 13 अप्रैल को संगठन की स्थापना का विचार किया था और 14 अप्रैल 2010 को रजिस्ट्रेशन संस्था मिल गया है और संस्था के माध्यम से हम लोग दीक्षा भूमि कैंप, ग्रामीण चिकित्सा शिविर, शहरी चिकित्सा शिविर नियमित रूप से आयोजन किया जाता है. वैसे ही मूक बधिर, अपंग, वृद्ध, वृद्धाप की सेवा, फैमिली ट्रिप, फैमिली गेट टुगेदर और प्रैक्टिस में कुछ तकलीफ आई है अपने डॉक्टर्स को तो वो भी सॉल्व करने का प्रॉब्लम एसोसिएशन द्वारा किया जाता है. और बहुत कुछ करना संगठन में शामिल है, बायोलॉजी में शामिल है, उसे पूरा करने की कोशिश करूँगा. मैं कोशिश करना ही हमारा काम है. नन्ही सी चींटी दाना लेके दीवार पर चढ़ती है, कई बार गिरती है, कई बार फिसलती है, आखिर कोशिश उसकी बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होते. इसीलिए मैं कहता हूँ कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को भी यश जरूर मिलेगा. सिर्फ आप लोगों का साथ चाहिए. आप लोगों का ज़्यादा से ज़्यादा संख्या में रजिस्टर होना बहुत ज़रूरी है. और यहाँ पर इतनी उपस्थिति देख के हम लोगों को भी और प्रेरणा मिलती है कि एक से बढ़कर एक और प्रोग्राम आपके लिए प्रस्तुत करें. मैं मेरे भाइयों से एक प्रार्थना करना चाहूँगा. दोस्तों, आप सब अपने आप में सफल आदतें डालो, अच्छी आदतें डालो, क्योंकि अच्छे बीज बोने से ज़मीन में अगर अच्छे बीज बोते हैं तो अच्छी फसल मिलती है और कुछ भी नहीं बोते हैं तो बुरी फसल या बुरा ज़मीन खराब होने के लिए ऑटोमेटिक व्यवस्था है. बुरे फसल में बुरे बीज बोना नहीं पड़ता है. इसलिए दिमाग में भी अच्छे फसल, अच्छे बच्चों को व्यवहार देना चाहिए. बच्चों के साथ सफल आदतें और अच्छी आदतें डालना चाहिए, ऐसा मेरा कहना है. इसीलिए आप सभी को दोस्तों अपने अपने परिवार में दोस्तों के प्रति या अपने बच्चों के प्रति अच्छा बीज बोने का काम करना चाहिए. बाबा साहब ने कहा था कि कमाई का अपना 20वां हिस्सा दान करना चाहिए. तो मैं भी इस बात से प्रेरित होकर संस्था के लिए 10,000 रुपये का दान संस्था के कार्यक्रम के लिए मैं कोशिश करता हूँ और ट्रेजरर साहब के पास चेक पहुँच जाएगा मेरी तरफ से.
मेरे सिर्फ 10,000 दान देने से अगर इतनी तालियां बजती है तो मंच पर मेरे से कई गुना बड़े लोग उपस्थित है। डॉक्टर गजबे सर, डॉक्टर भावतकर सर, डॉक्टर निकोसे सर, यहाँ विराट पैथोलॉजी, रामटेके सर, ये जिन्होंने पठान सर, इन्होंने बहुत कुछ सहयोग दिया थे। उनके लिए मैं चाहूँगा कि जोरदार तालियों से स्वागत किया जाए उनसे। फारच चांगला इनिशिएटिव्ह आहे हा, एक ऑर्गनायझेशन जे काम करते आहे, जी शिकणारी मुलं आहेत त्यांना एक अवॉर्ड देऊन जे काही त्यांचं प्रोत्साहन वाढवत आहे, एक फारच चांगला इनिशिएटिव्ह आहे. मला असं वाटतं की या ऑर्गनायझेशनसोबत जोडून राहणं एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपण खूप साऱ्या नवीन शिकणाऱ्या मुलांना आपण पुढे एक रे ऑफ होप देऊ शकतो. जो महामिलन मैत्री मिलन 2024 आपण ऑर्गनाईज केलेला आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. या मैत्री मिलनामुळे आपण सगळे लोक वारंवार प्रत्येक वर्षी एकत्र येतो. याच्या मैत्री मिलनाच्या एक उद्देशाने आपल्या डॉक्टर लोकांचे जे असोसिएशन जे बॉन्डिंग वाढते ते खरंच कौतुकास्पद असते. कारण याच्यामुळे आपण आपले फॅमिलीज सगळे लोक एकमेकांशी जोडून येतात, आपल्याला एकमेकाबद्दल एक आदर, एक बॉन्डिंग निर्माण होतो आणि त्याच्यासाठी मी हा मैत्री मिलन सोहळ्याचं मी नेहमीच कौतुक करत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक थोडक्यात एक सक्सेसचं गुरुमंत्र सांगेल. नेहमी आपल्या विषयाबद्दल वाचत चला. नवीन ज्या रिसर्च किंवा नवीन गोष्टी घडत असतात आपल्या मेडिकल फील्डमध्ये, त्याच्याशी तुम्ही अपडेट होत राहा, जेणेकरून आपण आपल्या पेशंटसाठी द बेस्ट व्हॉट वी कॅन गिव्ह, द बेस्ट टू देम वी कॅन गिव्ह. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला पण कॉन्फिडन्स येतो आणि त्यांना पण त्याचा फायदा होतो. सोबतच एक थोडंसं म्हणजे फिटनेस पण ठेवायला पाहिजे, कारण डॉक्टर जर फिट असतील तरच पेशंट आपल्यावर विश्वास टाकू शकतो आणि तो आपल्याला फॉलो करू शकतो. सो बी हेल्दी, बी वेल्दी. खरं तर मला वाटतं की 26 नोव्हेंबरला मी यापूर्वी आपल्या संस्थेच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेला आपण सगळ्यांशी परिचित होता आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने नव्याने त्या वेळेला नियुक्त असे जबाबदार डॉक्टर विनोद गंभीर यांच्या अध्यक्षपदावर लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. महिला आघाडीची आणि युवक आघाडीची पण त्या ठिकाणी नियुक्ती केली. पहिल्यांदाच असं जाणवलं की एक संघटन आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून कुठलाही वादविवाद न होता अत्यंत ज्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे इथपर्यंत 2010 पासनं या संघटनेला पुढे आणण्यासाठी केली, अत्यंत मोठ्या मनाने त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी इतरांवर सोपवली पाहिजे, त्यांना पण या क्षेत्रातला अनुभव आला पाहिजे. आणि डॉक्टर विनोद गंभीर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यावर सोपवली. नेहमी असं आठवते की बाबासाहेबांची चळवळ असो की इतरही चळवळी असोत, जेव्हा कुठेतरी पदाची गोष्ट येते तर बऱ्याच ठिकाणी अनेक संघटनेचे 2 तुकडे 2चे 4 झालेले अनेक वर्षापासून आपण बघतो आहे. हीच आपल्या सामाजिक स्थिती आहे. ती सामाजिक संघटना असो, राजकीय संघटना असो, धार्मिक संघटना असो, अनेक संघटनेची स्थिती तीच आहे. परंतु पहिल्यांदा मला असं जाणवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशन जे आहे त्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं मनभेद नाहीत. आणि म्हणून ही संघटना अत्यंत जबाबदारीने कार्य करते असं निदर्शनास आलं. मला वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं पण ते स्वप्न होतं की ज्या समाजामधून आपला जन्म झालेला आहे त्या समाजातील अज्ञानता, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्यता,
हे दूर करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे, ही बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु खऱ्या अर्थाने आज असं घडते का, याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण बघतो की समाजामधली खरंच अज्ञानता दूर झाली का, समाजामधील दारिद्र्य दूर झालं का, समाजामधील सर्वच लोक शिक्षित झाले का, याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येते की काही थोड्याफार प्रमाणामध्ये समाजाची प्रगती झाली, थोड्याफार प्रमाणामध्ये समाज थोडा दुरुस्त पण झाला, परंतु अजूनही 95% समाज अज्ञानता, दारिद्र्यता, शिक्षणाच्या पासून आज फार दूर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जो विचार सांगितला होता की जो शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून जो शिक्षित वर्ग तयार झालेला आहे, त्या शिक्षित वर्गाकडून बाबासाहेबांनी ही अपेक्षा केली होती की त्यांनी समाजामध्ये जाऊन ज्या लोकांमधून तो आलेला आहे, त्या लोकांमधली अज्ञानता, जे काही शिक्षणाची कमतरता आहे, त्याच्यातलं दारिद्र्य आहे, ते दूर करण्यासाठी या शिक्षित वर्गांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं बाबासाहेबांची अपेक्षा होती. परंतु हा शिक्षित वर्ग थोडा स्वार्थी झाला, काही लोक सोडले तर हा शिक्षित वर्ग स्वतः स्वार्थी झाला, इतका स्वार्थी झाला की समाजापासून दुरावला. स्वतःच्या भौतिक सुखामध्ये तो इतका रममान झाला की त्याला समाजाचा पण विसर पडत चाललेला आहे. आज समाजाची स्थिती जर बघितली तर फार अत्यंत वाईट आहे. याच समाजामध्ये आज खूप मोठे डॉक्टर्स या ठिकाणी दिसतात आहेत, त्या समाजामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण वाढते आहे. ही एक आपल्यासाठी धोकादायक परिस्थिती पण आहे. पोलीस रेकॉर्ड तुम्ही उघडून बघा की सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण जर कोणत्या समाजामध्ये असेल तर याच समाजामध्ये आहे. का बुद्धाची शिकवण ही गुन्हेगारी माणसं निर्माण करण्याची होती का, हा प्रश्न, याचा विचार करण्याची आजची परिस्थिती निर्माण झालेली. मग खऱ्या अर्थाने जर आम्हाला एक विचार केला, आज सगळे आम्ही इकडे सुटबुटामध्ये सगळे आहोत, अत्यंत अनेक जणांनी सन्मानाची डिग्री पण मिळवलेली, त्याचा सन्मान पण झालेला आहे, मानाचं पद पण मिळालेलं आहे. खरंच एक 50 वर्षापूर्वी, 45 वर्षापूर्वी जर एक विचार केला तर त्यांची स्थिती तशी होती का? कारण की 50 वर्षापूर्वीची सामाजिक परिस्थिती जेव्हा बघतो तर तुम्ही एका गावामध्ये जा, तिथला विचार करा, तर 50 वर्षापूर्वी जे काही गावामध्ये लग्न व्हायचे त्या लग्नामध्ये आम्हाला बोलवलं पण जात नव्हतं. बोलवलं तर जेव्हा सर्व लोकांचं जेवण व्हायचं तर या समाजाला शेवटच्या वेळेला जेवणासाठी ते आमंत्रित करायचे, म्हणजे वाट पाहावं लागत होती. या समाजाचं घर त्यांच्यासोबत नसायचं, कुठेतरी बाहेर असायचं. आजही गावामध्ये परिस्थिती आहे, तुम्ही बघा. मग इतक्या लवकर जर आमची परिस्थिती बदलली, ज्या सामाजिक परिस्थितीमधून आम्हाला संघर्ष करावा लागला, आजही संघर्ष करावा लागतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कारण सामाजिक परिस्थितीमधून इतरांपेक्षा जर आम्हाला जायचं असेल, पुढे जायचं असेल, जसं सरांनी जे काही त्यांनी एक्सपर्टीज मिळवलेली आहे, त्यांना माहीत असेल की किती संघर्ष करावा लागला. इतरांना करावं लागत नाही, परंतु आपल्याला दुहेरी संघर्ष करावा लागतो, एक सामाजिक परिस्थितीसोबत आणि आपल्या विद्वत्तेसोबत. जर तुमच्यामध्ये विद्वत्ता असली तर मग किती पण नकारात्मक परिस्थिती असली तरी शेवटी तुमच्या विद्वत्तेला किंमत द्यावंच लागते. ही एक भावना, ही एक ऊर्जा या समाजामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली. आणि म्हणून इतक्या लवकर बाबासाहेबांचा विचार ज्यांनी ज्यांनी स्वीकारला
त्या सगळ्या लोकांनी अत्यंत कमी वेळामध्ये आपली आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, जो काही दर्जा आहे तो त्यांनी निर्माण केला. मग खऱ्या अर्थाने आता मला सांगा की डॉक्टर गंभीर साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून सांगितलं, एक अत्यंत मुद्दा सांगितला, जी बाबासाहेबांनी गोष्ट सांगितली तीच सांगितली, त्यांनी काही वेगळी नाही सांगितली, की आपल्या कमाईचा 20% हिस्सा हा आपण आपल्या समाजातील समाजकार्य करण्यासाठी, जी समाजातील दारिद्र्यता आहे, समाजाचं जे शिक्षण आहे, समाजातील जी अज्ञानता आहे ते दूर करण्यासाठी वापरली पाहिजे. खरंच आज वापरतो का? हा एक प्रामाणिक जर प्रश्न आपल्या मनाला विचारला तर त्याचं उत्तर मला तरी वाटते की नकारार्थक आहे. 20% हिस्सा आज लोकांना, म्हणजे डॉक्टरचं माहीत नाही काय आहे, तर पण इतर लोकांना जेव्हा वेगळ्या कार्यक्रमासाठी लोक पैसे मागायला जातात, पार्टी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, लग्न लागलं की लग्नासाठी लाखो रुपये खर्च करतात, लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीसाठी खूप पैसा खर्च करतात, लग्नाच्या नंतर पाहुणचार करण्यासाठी करतात. पण ज्या महापुरुषामुळे ज्यांचं अस्तित्व निर्माण झालं, ज्या महापुरुषांमुळे त्यांना सन्मानाचं जीवन मिळालं, ज्या महापुरुषांच्या विचाराने त्यांची बुद्धी विकसित झाली, त्या महापुरुषांचा विचार पुढे नेण्यासाठी जेव्हा आम्ही पैसे लोक मागतात तेव्हा त्यांच्याकडून 100 वेळा प्रश्न निर्माण केले जातात. ही आज सामाजिक परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला खऱ्या अर्थाने जर आम्ही आत्मचिंतन, कारण इथे सगळे बुद्धिजीवी वर्ग बसलेले आहेत, डॉक्टर म्हटल्यावर डॉक्टरकीसाठी आता ठीक आहे, आमच्या डॉक्टरचे मुलं आता MBBSला जायला लागले, पूर्वीला BMS BHMS, पण आता सगळी पिढी MBBS. म्हणजे आता सगळ्यांचा सत्कार केला तर मला वाटतं की सगळे MBBS. पिढी हुशार होत चालली आहे, परंतु ती सामाजिक जाणीव खरंच त्यांच्यामध्ये आहे का, याचा विचार करण्याची पण आज गरज निर्माण झालेली आहे. सत्कारासोबत मला वाटतं की संस्काराची गरज या समाजाला फार जास्त निर्माण झाली. कारण की सत्कार तर आपण करतो आहे, चांगला आहे, सत्कार केलाही पाहिजे, गुणवंत असले तर सत्कार केलाही पाहिजे, पण सत्कारासोबत संस्कार पण त्यांच्यामध्ये निर्माण जर केले नाही तर कदाचित या महापुरुषांचा विचार हा टिकून राहील की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे काही आपल्याला करता आलं आणि इतरांपेक्षा अजूनही सिद्ध करण्याची वेळ येणार आहे या क्षेत्रामध्ये नाही, कारण की अजूनही ठीक आहे 2-3 डॉक्टर साहेब आहेत की त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, मला फार आनंद झाला, परंतु जे बिग मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे आमचे सगळे डॉक्टर MBBS झालेले डॉक्टर नोकर म्हणूनच काम करतात आहेत. आणि मग बॉस जी आज्ञा देईल त्या पद्धतीनेच आम्हाला वागवलं जाते. आहे ही परिस्थिती आम्ही बघितली आहे फार जवळ. मग अशा वेळेला जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तर या बुद्धिजीवी वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे. कारण की हा बुद्धिजीवी वर्ग समाजामध्ये क्रीम वर्ग निघालेला आहे, ज्यांनी त्यांची गुणवत्ता तर सिद्ध केलेलीच आहे, परंतु त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून अनेकांना निर्माण सुद्धा केलेलं आहे. मला तर वाटतं की डॉक्टरांनी आता सगळ्यात जास्त जबाबदारी स्वीकारली पाहिजे, कारण की आर्थिक स्रोत त्यांच्याकडे मला वाटतं की इतरांपेक्षा जास्त आहे. आणि डॉक्टर गंभीर साहेबांनी जो प्रश्न केला की 20%, मला वाटतं 1% पण ज्यांनी बाबासाहेबाला स्वीकारला, बाबासाहेबाला मानणार आहेत ना, त्यांनी 1% जरी मंथली दिला, वर्षाचा नाही म्हणत आहो, कारण मंथली द्यायचं आहे, आणि ही अत्यंत चांगली ऑर्गनायझेशन मिळालेली आहे प्रामाणिकपणे काम करणारी, तर या संस्थेकडेही जमा केला तर मला वाटतं की दर दिवशी तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता. समाजातील जे कार्यक्रम घेणारे लोक आहेत त्यांना दर दिवशी तुम्ही मदत करू शकता. ही गरज आहे. आणि पैसा देऊनच चालत नाही. पैसा दिल्यानं माझी जबाबदारी संपली एवढं नाही होत नाही. मग तुमचा वेळ पण दिला पाहिजे. आहे, मान्य आहे, डॉक्टर फिजिकली खूप लोकांचं आयुष्य वाचवतो, फिजिकली त्यांना बरं करतो, पण मला असं वाटतं की डॉक्टरांना आता समाजाला मेंटली दुरुस्त करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
जर फिजिकलीच त्याला दुरुस्त करून चालणार नाही, तर त्याला मेंटली पण आपण दुरुस्त करण्यासाठी आपला वेळ पण दिला पाहिजे. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहेच, नो डाऊट, कारण की तुम्ही ते सिद्ध केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने जो तुमचा वेळ आहे, तुमचा पैसा आहे, तुमची बुद्धी आहे, टाईम, टॅलेंट अँड ट्रेझर, हे समाजाच्या उपयोगी झालं तर तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं. आणि मग हे जे करण्यासाठी तुम्हाला काय लागतंय, आता डॉक्टर साहेबांनी एक सांगितलं की मला बरं वाटलं की इकडे ऑर्गनायझेशन सेटअप चांगलं आहे. आणि मी सुरुवातीलाच बोललो की जे संघटनात्मक सेटअप चांगलं आहे, मी याच्यापूर्वी पण आलो आणि आता पण आलो, ते टिकून राहिलं पाहिजे. कारण आमच्या समाजामध्ये फार मोठ्या पद्धतीने पदासाठी, प्रतिष्ठेसाठी, स्वागतासाठी इतके झगडे होताना मी फार जवळून पाहिलं मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि मी पण एका सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या राज्याच्या ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र ऑफिसर फोरममध्ये मी कोषाध्यक्ष आहे. मला कोणी निवडलं नाही, मला सगळ्यांनी मिळून निवडलं. आणि खूप संघटना म्हणजे IAS ऑफिसरच्या संघटनेमध्ये मी झगडे बघितलेले आहेत. खूप चांगल्या चांगल्या विद्वानासोबत राहून कधी वाटलं नाही की ही संघटन तुटेल, ते पण संघटन तुटताना बघितलेलं आहे. संघटन ही आमची ताकद आहे, खऱ्या अर्थाने ही संघटन आमची ताकद आहे. आणि ते संघटन सर्वांच्या मदतीने ते पुढे जाऊ शकतं. म्हणजे इथे गंभीर साहेबांना किंवा कोसे साहेबांना कोसे साहेबांनी जरी स्थापन केलं आणि आतापर्यंत तो कार्यभार सांभाळला, गंभीर साहेबावर आणि त्याच्या सगळ्या सहकार्यावर जबाबदारी दिली, पण तो एकट्या डॉक्टर गंभीर साहेबांची जबाबदारी नाही. प्रत्येक सदस्यांची तेवढीच जबाबदारी आहे की हे संघटन टिकलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, संघटनेच्या माध्यमातून नवीन लोक जुळल्या पाहिजे. आता माझ्यासोबत बरेचसे डॉक्टर्स आहेत, पण सगळे डॉक्टर्स इथे दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशनसोबत सगळे काही डॉक्टर जोडलेले नाही आहेत. अजून याची संख्या खूप मोठी आहे नागपुरात. आणि आम्हाला माहीत आहे की मी आता 12-15 वर्षापासून अनेक डॉक्टरांना आम्ही स्कॉलरशिप देतो, तर आम्हाला माहीत आहे खूप सारे डॉक्टर्स आहेत, खूप साऱ्या डॉक्टरचे ऑर्गनायझेशन आहेत. पण एक आपली हक्काची ऑर्गनायझेशन इथे या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तिला मजबूत कसं बनवता येईल, तिला टिकवून कसं ठेवता येईल, ही प्रत्येक सदस्यांची जबाबदारी आहे. आणि मग यासाठी आम्हाला जे बाबासाहेबांनी संघटनात्मक बांधणी करण्याची जी संकल्पना आम्हाला सांगितलेली आहे, ती संकल्पना प्रत्येक सदस्यांनी तेवढ्याच पद्धतीने स्वीकारली पाहिजे आणि प्रत्येकाला जोडून घेतलं पाहिजे. मला वाटतं की 5-6 हजार तरी डॉक्टर्स असतील. आणि हा प्रत्येक डॉक्टर आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑर्गनायझेशनचा कसा सदस्य होईल, हे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजे पुढच्या वर्षी जर असा काही कार्यक्रम घेतला तर आम्हाला हा हॉल अपुरा पडला पाहिजे. प्रत्येकजण जो आहे तो आमचा सदस्यच असला पाहिजे. या उद्देशाने प्रत्येकाने कार्य करणं गरजेचं आहे. मला वाटतं की डॉक्टर गंभीर हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वीकारतील. कारण ज्या दिवशी त्यांनी कार्यभार घेतला त्या दिवशी त्यांच्या हातालाच कॅनोला होते. ॲडमिट होऊन तिकडे गेले आणि ॲडमिट होऊन त्यांनी जे काही औषध घ्यायचं होतं घेऊन आले आणि पुन्हा परत आले. म्हणजे हे कमिटमेंट आहे. आणि हे प्रत्येक सदस्यांचं कमिटमेंट असलं पाहिजे. जे सदस्य नाहीत त्यांनी पण या ठिकाणी, कारण की अध्यक्ष कोण असणार, काय असणार हा नंतरचा विषय. पण ही संघटना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढं नेण्यासाठी तयार झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता संघटन कसं चालवायचं, चाललं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, हे चांगल्या पद्धतीने डॉक्टर कोसेंनी मागच्या 12-13 वर्षामध्ये अत्यंत जबाबदारीने हे काम केलेलं आहे. आणि यासोबत जे काम करणारी मागची टीम होती, आताची टीम आहे, आणि भविष्यात पण काही लोक नवीन येतील, कारण की एक नवीन टीम पण जोडली आहे. तुम्ही सगळ्या वर्गाला याच्या समाविष्ट करून घेतलेलं आहे.
ते सगळेचे सगळे मिळून एक युनिट मिळून आपण कशा पद्धतीने सगळ्यांना जोडतो. कारण की इथे जोडून फक्त कार्यक्रमच घेणं नाही, तर या माध्यमातून आपण वारंवार एकत्रित बसतो आहे. अनेक जण अनोळखी चेहरे एकामेकासोबत बसतो आहे, वारंवार बसतो आहे, तर एक विचारांची आदानप्रदान होते, सांस्कृतिक देवाणघेवाण होते. आता इथे अनेक जण मुलं आहेत, काही डॉक्टर्स आहेत जे इथे वेगळे इव्हेंट्स सादर करणार आहेत. तर ही एक कलागुण आपल्यामध्ये काय आहे, डॉक्टर असून फक्त तेवढं चालत नाही, तर डॉक्टरामध्ये बरेचसे गुण असतात, अनेक गुण असतात. अनेकांना वाटते की आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की मी GMCच्या पण सगळ्या डॉक्टर असोसिएशनसोबत म्हणजे रेग्युलरपणे माझं भेट असते, वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम असतो. IGMC, GMC, एम्स, प्रायव्हेट कॉलेजचे जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत सगळ्यांशी माझं कनेक्शन असते. म्हणजे अभिमानाची सांगतो की आपल्या समाजामध्ये टॅलेंट खूप भरलेला आहे. मग तो व्यवसायाचा असो किंवा इतरही बाबतीत असो. एक टॅलेंटचं अजून उदाहरण द्यायचं असेल तर विचार करा की सुपर स्पेशालिटीमध्ये आपले काही डॉक्टर्स आहेत आणि त्या डॉक्टरना त्यांचं एक नाव आहे डॉक्टर सुशांत मेश्राम. भारत सरकारने या देशामध्ये कोरोनाची लस जेव्हा या देशामध्ये आणली आणि 10 जणांची जे सगळ्यात इंटेलेक्च्युअल डॉक्टर आहेत देशामधले, आता कितीतरी मेडिकल कॉलेजेस कितीतरी खूप सारे आहेत, 10 जणांची भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जी टीम बनवली त्या टीममधले एक सदस्य डॉक्टर सुशांत मेश्राम होते. किती अभिमानाची गोष्ट आहे. टॅलेंट आहे की नाही आपल्या डॉक्टरमध्ये. मग जर इतका टॅलेंट असेल, वेगळ्या क्षेत्रातील असतील, इथे पण या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपल्याला आपला टॅलेंट या ठिकाणी दाखवण्याची किती मोठी संधी एक फोरम आहे म्हणून मिळते. तुमच्यामध्ये किती पण कला असतील, कोणाला खूप चांगलं गाणं म्हणता येत असेल, कोणाला फार चांगलं गिटार वाजवता असेल, फार चांगलं नृत्य करता येत असेल, फार चांगलं मिमिक्री करता येत असेल, फार चांगलं अजून एखादी टॅलेंट असेल, कोणाला अजून चांगलं काहीतरी काउन्सिलिंग करता येत असेल, हे सगळे टॅलेंट आपल्यामध्ये आहेत. परंतु त्यासाठी वेगळं प्लॅटफॉर्म नाही आहे. आणि डॉक्टर पण थोडंसे प्रत्येक ठिकाणी जाण्याला थोडंसे मागे पुढे बघतात की आम्ही तिथे जावं की नाही, परफॉर्म करावं की नाही. तर एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने याचं श्रेय डॉक्टर BR आंबेडकर डॉक्टर असोसिएशनला जाते. आणि म्हणून आपण फक्त सगळ्या गोष्टींनी आपला विकास करायचा असेल तर प्रत्येकांना याच्यासोबत जोडलं पाहिजे आणि या माध्यमातून जो काही आपल्यामध्ये कलागुण आहेत त्याला सादरीकरण केलं पाहिजे. आणि म्हणून ही संघटना कशी स्ट्रॉंग होईल यासाठी ही, आता मला बाहेरचा माणूस असून मला असं वाटायला लागलं की ही संघटना माझ्या घरची आहे, मी याचा एक सदस्य आहे. म्हणजे कारण की या सगळ्यांसोबत मी काम करतो. डॉक्टर पाटील असतील, गंभीर असतील, कोसे सर असतील, अनेक वर्षापासून सगळ्यांसोबत मी काम करतो. मला जर आपलीशी वाटते तर जे याचे सदस्य आहेत त्यांना पण ही संघटना आपली वाटली पाहिजे, जेणेकरून आपल्या या संघटनेचा, आपल्या कुटुंबाचा विस्तार कसा होईल आणि हा विस्तार खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हपणे समाजाच्या कामात कसा पडेल यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संघटनेला जितकं जास्त स्ट्रॉंग करता आलं तितक्या चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. इथे अनेक चांगले लोक आहेत, डॉक्टर गोंडाने आहेत, अनेक जण करतात, बरेच जण करतात. परंतु अजूनही प्रत्येकाला जोपर्यंत तुम्ही एक संख्या ठरवून टाका, मला तर वाटतं की आमचं टार्गेट आहे किती याचे सदस्य करायचे. कारण की संघटनेला टार्गेट ओरिएंटेड आता काम करणं गरजेचं आहे. मला वाटतं की आता जर तुमचे 1000 सदस्य असतील तर पुढच्या वर्षी 2000 कसे होतील याचा विचार प्रत्येकाने करायचा. आणि सगळे एकमेकाचे मित्र, कुठेतरी प्रत्येकाचा संबंध एक दुसऱ्याशी आहे. अनेक लोक आहेत, डॉक्टर मनीष पाटील इकडे काही दिसत नाही आहेत का, डॉक्टर सचिन दमगाय आहेत ते पण दिसत नाही, अनेक डॉक्टर्स आहेत जे वेगळ्या पद्धतीने
वेगळ्या ऑर्गनायझेशन काम करतात, तर त्यांनी पण कसं राहू द्या संघटना. मला तर वाटतं की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे डॉक्टर असोसिएशन आहे ना, यांनी एक फेडरेशन म्हणून काम करायला पाहिजे. जे डॉक्टर वेगळे त्यांचे ऑर्गनायझेशन आहेत त्यांना करू द्या, काय हरकत नाही आपल्याला. त्यांनी त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्षभर काम करायचं. पण असा पारिवारिक जेव्हा कार्यक्रम असतो त्यांनी सगळ्या संघटनांनी इथेच यायचं. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर डॉक्टर एसोसिएशन के सभी सम्मानित सदस्य, मैं आप सभी को सप्रेम जय भीम करता हूँ. जय भीम का मतलब ये होता है स्वाभिमान. उस समाज का नेतृत्व करने में हम सक्षम हैं जिनमें पाखंड बिल्कुल भी नहीं होता या पाखंड का कोई स्थान नहीं होता. उस समाज के सदस्य हैं जिसमें तथ्यों को तर्कों के आधार पर परीक्षण करने की क्षमता रहती है, जिनको गायकवाड़ जी ने कहा कि हम बुद्धिवादी हैं. जय भीम का मतलब होता है एक सील का पालन करना. हम उस समाज का हिस्सा है जिसमें शिक्षा, संगठन एवं संघर्ष के लिए कटिबद्ध एवं संरक्षण करने की क्षमता हम रखते हैं. इसी श्रृंखला में कुछ डॉक्टर मित्रों का वर्ग आया. उन्होंने कहा कि हम डॉक्टर मित्रों में भी इस श्रृंखला को बनाए रखेंगे और ये विचार हम पहुंचाएंगे. इसी के अनुरूप ये संगठन तैयार हुआ. उस संगठन को आप अभी देख रहे हो, उनकी सफलता को आप देख रहे हो, और ये सफलता इस बात का साक्षी है एवं प्रमाण है कि यदि आप हम लोगों का अवसर दे सकते हो तो हम ये बता सकते हैं कि सफलता क्या होती है. हम बुद्धिजीवी हैं, इसका मतलब है हम तथ्यों और तर्क समझने में सक्षम हैं. हम पढ़े लिखे भी हैं, हम हर विषय को समझ सकते हैं, हम वैज्ञानिक आयाम भी रखते हैं. हम सब इस बात को मानते हैं कि हम संस्कृति के अभिन्न अंग हैं, जैसे गायकवाड़ साहब ने कहा. लेकिन ये जानते हुए भी कभी ये प्रयास नहीं करते कि हम किस संस्कृति से जुड़े हुए हैं, और विश्वास कर लेते हैं कि जो भी किसी ने कहा उसको मान लेते हैं. परिवर्तन ये वैज्ञानिक आयाम है, ऐसा मैं मानता हूँ. ये बात और है कि परिवर्तन इस प्रकार का भी नहीं होना चाहिए कि मुझे तैरने दो या बहने दो, अब तू रहना ऐसा सिखा दो कि तारीख इतनी सी बदली है हजारों सालों में. पहले रास्ते पत्थर के थे, आज लोग पत्थर के हो गए. इसलिए परिवर्तन इस प्रकार होना चाहिए जिसमें मूल्यों में परिवर्तन नहीं हो. जैसे गायकवाड़ साहब ने कहा है कि हम हमारे मूल्यों को रखना होगा, आबादित रखना होगा और फलदायी होना होगा. जिसका अपेक्षाएं होती है उतना ही फलदायी होना चाहिए, चाहे रास्ते कोई भी हो. फल प्राप्ति ये एकमात्र उद्देश्य होना नहीं चाहिए और उसका पालन भी उतना ही होना चाहिए. इसलिए हमारी विचारधारा जो भी है उस विचारधारा के अनुरूप हमको चलना होगा और हमारे कार्य करने चाहिए. हमारी जितनी भी संस्कृति और विचारधाराएं हैं वो इस तरीके से होनी चाहिए जैसी रूह हो. रूह की चादर में आकर छुप गए हों ऐसे कि तुम निकलो तो रूह निकले और रूह निकले तो तुम निकलो. आपने मुझे सम्मानित किया, आदर्श चिकित्सक के लिए चुना, इसलिए मैं चयन समिति को आभार व्यक्त करता हूँ. आप सभी का हृदय से ऋणी हूँ. मैं ये समझता हूँ कि यहाँ पर हर कोई सदस्य इसके लिए पात्र हैं जो आदर्श चिकित्सक है, ऐसा मैं मानता हूँ. जगह की कैद नहीं, कोई कहीं आकर बैठे, जहाँ मकान है वहीं आकर बैठे. अमीरे इस शहर के आने पर उठना पड़ता है, इसलिए अगली सभा पर हम कभी नहीं बैठे. आजचा हा जो कार्यक्रम आहे मैत्री मिलन 2024, याच्यामध्ये आपण पाहून राहिलेलं आहे की सगळे लोक संघटित झालेले आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंत्र दिलेलं आहे की संघटित व्हा, शिका आणि संघटित व्हा, तसेच आता आपण संघटित होऊन या जी संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्था, तिला आपण समोर नेऊया. आजच्या कार्यक्रमाप्रमाणे पुढेही मी या अशा कार्यक्रमाला माझं सोबत राहील अशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो.
आज के इस कार्यक्रम में उपस्थित हमारे अध्यक्ष महोदय डॉक्टर विजय गजवे सर, इनको मैं बहुत बहुत आभारी हूँ कि इन्होंने अपने अतिशय व्यस्त समय से, और वो भी संडे के दिन फैमिली के लिए रखा हुआ समय, इसमें से वक्त निकाल के इन्होंने हमारे इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति दर्शाई और उनका मैं तहे दिल से आभार मानती हूँ। आज के हमारे कार्यक्रम के विशेष अतिथि डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड़ सर, जिन्होंने पहले ही कहा कि उन्होंने कितने 3-4 कार्यक्रम छोड़ के आज के इस कार्यक्रम के लिए हमें उन्होंने अनुमति प्रदान की थी और आज हमारे इस कार्यक्रम में उपस्थित हुए और बहुत अच्छी तरह से हम सभी लोगों का उन्होंने मार्गदर्शन किया। सर, आपने जो कहा था मतभेद और मनभेद, इन दोनों से हमारी संगठन जो है यह कोसों दूर है। तो आपका जो वक्तव्य निकला है कि संगठन की तरक्की और समाज के लिए, संस्कारशील समाज को निर्माण करने के लिए अवश्य हमारा यह संगठन जो है यह कार्य करेगा। और आपने जिस तरह से सभी लोगों से आह्वान किया है, जैसे हमारे अध्यक्ष महोदय ने कहा कि 20% के धनी जो है यह आप समाज को देना चाहिए, तो हम हमारे सभागृह में बैठे सभी डॉक्टर्स लोग इस बात से सहमत हैं और आपके विचारों से सहमत हैं और अवश्य इस बात की तरफ ध्यान देंगे। धन्यवाद सर। हमारे कार्यक्रम के प्रमुख अतिथि डॉक्टर आशीष भावतकर सर, डॉक्टर जयंत निकोसे सर, इनको भी मैं धन्यवाद देती हूँ कि इनकी भी मैं आभारी हूँ कि इन्होंने अपने अतिशय व्यस्त समय में से समय निकालकर हमारे इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति जाहिर की। इसी तरह से इस कार्यक्रम के प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर RD कोसे सर, हमारी संपूर्ण टीम जो इसके पहले सारे कार्यक्रम को संभाला करती थी, उन सभी का मैं आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने इस कार्यक्रम को निभाने के लिए नई टीम के साथ हर जगह पे उन्होंने हमें सहकार्य किया और इस कार्यक्रम को अच्छी तरह से सफल बनाने के लिए हमारा सहयोग दिया। इसके लिए मैं उनकी भी आभारी हूँ। सभागृह में उपस्थित सभी प्रावीण्य प्राप्त, पुरस्कार प्राप्त सभी विद्यार्थियों की मैं आभारी हूँ। साथ ही साथ इस पुरस्कार में उनके माता पिता की भी मैं आभारी हूँ कि इतने अच्छी तरह से उन्होंने अपने बच्चों को संस्कारित किया कि आज वो अपने मकाम तक पहुँच पाए। इसी तरह से BMS के विद्यार्थी जिनका 1st, 2nd और 3rd रैंक के हिसाब से आज चयन हुआ और सुश्रुत, चरक और जीवक पुरस्कार से उन्हें सम्मानित किया गया। कुल मिला के आयुर्वेद के 7 कॉलेज नागपुर परिसर में हैं और इस 7 कॉलेज में से अपने मागास वर्गीय विद्यार्थी, यह 59 विद्यार्थी ने पिछले बार फाइनल ईयर की एग्ज़ाम दी थी और ये बैच 2017 थी। तो इस सभी लोगों के मार्क्स को उपलब्ध कराने के लिए गवर्नमेंट आयुर्वेद कॉलेज से डॉक्टर स्फूर्ति भोते मैडम, श्री आयुर्वेद कॉलेज से डॉक्टर सपना उके मैडम, KDK नंदनवन कॉलेज से डॉक्टर प्रतीक सातभद्रे जी, KDK बुट्टीपुरी कॉलेज से डॉक्टर वैशाली सूर्यवंशी मैडम, पांडव कॉलेज से डॉक्टर हर्षा शेंडे मैडम, जुपिटर कॉलेज से डॉक्टर सोनल गजवे मैडम, दत्ता मेघे कॉलेज से डॉक्टर प्रमोद खोबरागड़े सर, इन सभी लोगों की मैं आभारी हूँ कि उन्होंने हमें सहकार्य प्रदान किया ताकि हम बच्चों का सही तरह से चयन कर सके। इसी तरह से इस प्रोग्राम को सफल बनाने के लिए अलग अलग समितियों का चयन किया गया था, जिसमें सांस्कृतिक समिति, पारितोषिक समिति, वित्तीय समिति, मंच व्यवस्थापन समिति, स्वागत समिति, भोजन समिति, नोंदनी समिति, प्रसिद्धि समिति, विद्यार्थी संगठन समिति, इन लोगों का भी हमें सहकार्य प्राप्त हुआ। इसलिए मैं इन सभी लोगों की आभारी हूँ। समिति के सदस्यों के मैं नाम नहीं लूँगी क्योंकि वक्त को ध्यान में रखते हुए। इस कार्यक्रम के लिए जो विशेष सहकार्य हमें प्राप्त हुआ, सुखाया फार्मास्यूटिकल्स, डॉक्टर इरशाद पठान सर, डॉक्टर विराज पैथोलॉजी लैब, इनकी भी मैं आभारी हूँ कि उन्होंने हमें सहयोग प्रदान किया। और इसी तरह से आज की भोजन की व्यवस्था
जिनके तरफ दी हुई है वह बर्तानिया कैटरर्स, इनकी भी मैं आभारी हूँ कि वह हमें आज बहुत स्वादिष्ट भोजन कराने वाले हैं। इस जो स्थल जहाँ पे यह प्रोग्राम हो रहा है, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर, इनके पदाधिकारियों की भी मैं आभारी की हूँ कि उन्होंने इस कार्यक्रम को लेने के लिए इस सभागृह का हमें उपलब्ध करा दिया और हमें पूरी तरह से सहकार्य किया कि हम इस कार्यक्रम को यहाँ पे ले सके। इसलिए मैं उनकी भी आभारी हूँ।